नमस्कार. कधी विचार केलाय की एखादी कविता फक्त शब्द नसून एका मोठ्या तत्वज्ञानाची किल्ली असू शकते? आज आपण बरोबर अशाच एका कवितेबद्दल आणि त्यामागच्या एका जबरदस्त विचाराबद्दल बोलणार आहोत. तर ही आहे त्या कवितेची पहिलीच ओळ. ओ नन्ना चेतना. ही ओळ ऐकताच असं वाटतं की कोणीतरी आपल्याला थेट काहीतरी करायला सांगतंय. एक असं आवाहन जे म्हणतंय की आपल्या ज्या काही मर्यादा आहेत त्यांच्या पलीकडे पहा. पण सीमांच्या पलीकडे जाणं म्हणजे नक्की काय? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, बरोबर? म्हणजे फक्त देशांच्या सीमा की आपल्या मनातल्या, आपल्या ओळखीच्या सीमा? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि गंमत म्हणजे ही एकच ओळ आपल्याला थेट त्या कवीपर्यंत आणि त्यांच्या संपूर्ण विचारधारेपर्यंत पोहोचवते. जणू काही ही कविता एक किल्लीच आहे, जी एक मोठं दार उघडते. चला तर मग पाहूया की हे इतके प्रभावी शब्द लिहिले कोणी आहेत. ते आहेत महान कवी कुवेंपू. आता आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया. कुवेंपू कन्नड साहित्यातलं एक खूप मोठं आणि आदरानं घेतलं जाणारं नाव. त्यांचं पूर्ण नाव होतं कुप्पळी वेंकटप्पा पुट्टप्पा, पण जग त्यांना ओळखतं कुवेंपू या नावानं. त्यांना राष्ट्रकवी आणि रसर्षी अशा पदव्याही मिळाल्या. यावरूनच त्यांच्या साहित्याची उंची लक्षात येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या श्री रामायण दर्शनम या महाकाव्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि तो कन्नड साहित्यासाठीचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार होता. विचार करा, भारतीय साहित्यात त्यांचं स्थान केवढं मोठं असेल. तर ही झाली कुवेंपूंची ओळख. आता आपण थेट त्यांच्या शब्दांच्या आत शिरूया. त्यांची कविता म्हणते, सर्व सीमा ओलांडून जा. पण प्रश्न हा आहे की कोणत्या सीमा आणि त्या कशा ओलांडायच्या? चला कवितेच्याच मदतीने हे समजून घेऊया. कवितेची सुरुवातच होते एका आवाहनानं. कवी म्हणतात की आपली जी काही रूपं आहेत, जी नावं आहेत, त्या सगळ्याच्या पलीकडे जा. म्हणजे आपली ओळख फक्त आपलं नाव, आपलं दिसणं किंवा आपलं पद एवढीच नाहीये, ती त्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि मग ते थेट सामाजिक भिंतींवर येतात. ते म्हणतात शेकडो जाती धर्मांचा भुसा उडवून लाव. म्हणजे काय तर जात, धर्म किंवा कोणतीही एकच विचारसरणी, या सगळ्या अशा भिंती आहेत ज्या आपल्याला बांधून ठेवतात. कवी आपल्याला या सगळ्या चौकटी मोडून त्या पलीकडे पाहण्याचं धाडस करायला सांगतात. पुढच्या ओळी तर अजूनच सुंदर आहेत. कुठेही थांबू नकोस याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. आपलं आयुष्य, मग ते बौद्धिक असो किंवा आध्यात्मिक, ते सतत पुढे जात राहिलं पाहिजे. एकाच ठिकाणी एकाच विचारात अडकून पडायचं नाही. हा एक न संपणाऱ्या प्रवासाचा संदेश आहे. तर या सगळ्या विचारांच्या मुळाशी एक खूप मोठं तत्वज्ञान आहे. एक अशी संकल्पना आहे जी कुवेंपूंच्या सगळ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. आणि ती संकल्पना आहे विश्वमानव. विश्वमानव म्हणजे काय? कुवेंपू म्हणतात की प्रत्येक मूल जन्मतःच विश्वमानव असतं. म्हणजे कोणताही भेदभाव नाही, कोणतीही चौकट नाही, फक्त एक माणूस. पण जसं जसं आपण मोठे होतो तसतसा समाज आपल्यावर जात, धर्म, भाषा, प्रदेश अशा अनेक चौकटी लादतो. तर या सगळ्या चौकटी तोडून परत एकदा तो मूळ विश्वमानव होणं हेच खरं ध्येय आहे. हे बघा, इथे दोन्हीतला फरक किती स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे संकुचित मानव जो जात पंथात अडकलाय, आणि दुसरीकडे आहे विश्वमानव जो स्वतःला जगाचा नागरिक समजतो. एक भिंती बांधतो तर दुसरा त्या भिंती ओलांडून क्षितिजाच्या पलीकडे जातो. हाच तो बदल आहे जो कुवेंपूंना अपेक्षित होता. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. विश्वमानव होण्याचा अर्थ आपली संस्कृती किंवा ओळख विसरणं अजिबात नाही. उलट तिचा विस्तार करायचा आहे. म्हणजे आपली जी स्थानिक ओळख आहे तिला एक पायरी म्हणून वापरायचं आणि तिथून वैश्विक मानवतेपर्यंत पोहोचायचं. आणि हा विश्वमानव विचार फक्त एका कवितेपुरता किंवा पुस्तकापुरता मर्यादित राहिला नाही. कुवेंपूंचा प्रभाव त्यांच्या साहित्याच्याही खूप पुढे गेला. थेट शिक्षण आणि संस्कृतीच्या मुळांपर्यंत पोहोचला. त्यांनी शिक्षणात वैश्विक मूल्य रुजवण्यावर भर दिला. त्यांची महाकाव्य, कादंबऱ्या, नाटकं तर आहेतच. त्यांचा वाढदिवस विश्वमानव दिन म्हणून साजरा केला जातो. यावरूनच त्यांचं महत्त्व कळतं. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांसारख्या विचारवंतांकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि तोच एकात्मतेचा विचार त्यांनी पुढे नेला. आणि शेवटी आपण पुन्हा त्या कवितेच्या शेवटच्या ओळीकडे येऊया. ओ अनंता वागिरू म्हणजे तू अनंत हो. किती सुंदर आणि खोल विचार आहे हा. मर्यादित राहू नकोस, अनंत हो. जाता जाता एक प्रश्न. कुवेंपूंचा हा संदेश तर कालातीत आहेच, पण आजच्या जगात आपल्या आयुष्यात अशा कोणत्या सीमा आहेत ज्या आपल्याला ओलांडायला हव्यात? आपल्या मनातल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या जगातल्या? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?